रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातलं एक टुमदार गाव. तिथेच राहत होता निलेश बाकर, एक हसरा खेळता तरुण. कष्टाळू आणि सरळ मार्गी. त्याचं छोटंसं सलून होतं, जे त्याच्या मेहनतीत चांगलं चाललं होतं. लग्न झालं होतं नेहा बाकर हिच्यासोबत. गावातलं एक हसतं-खेळतं जोडपं म्हणून त्यांची ओळख होती. पण ही ओळख फक्त बाहेरून दिसणारी होती. घराच्या चार भिंतीत एक वेगळीच कहाणी सुरू होती. नेहा दिसायला सुंदर होती. तिच्या चेहऱ्यावरचं गोड हास्य कोणालाही बोरळ पाडेल असंच होतं. ती निलेशवर प्रेम करते असं सगळ्यांना वाटायचं. पण तिच्या मनात काही वेगळंच शिजत होतं. निलेशकडून तिला सुख मिळत नव्हतं असं तिला वाटायचं. तिच्या आयुष्यात अजून एक माणूस आला. तो होता मंगेश चिंघरकर. मंगेश डेमोमध्ये बस चालक होता. नेहाचं आणि त्याचं गुप्त नातं कधी सुरू झालं हे कोणालाही कळलं नाही. सुरुवातीला हे नातं फक्त लपून छपून भेटण्यापुरतं होतं. पण हळूहळू मंगेशच्या डोक्यात वेगळेच विचार यायला लागले. नेहाला तो निलेशपासून दूर न्यायच्या गप्पा मारायचा. पण नेहा एवढ्यावरच न थांबणार नव्हती. तिला निलेशपासून कायमची सुटका हवी होती आणि म्हणूनच तिने एक धोकादायक कट रचला. 15 जानेवारी 2025ची रात्र. नेहाला निलेशला नेहमीप्रमाणे प्रेमाने जेवायला वाटलं. तिच्या चेहऱ्यावर कुठल्याही संशयाचा लवलेश नव्हता. उलट ती जास्तच प्रेमळ झाली होती. काही वेळाने तिने स्वतःहून बियर आणली आणि निलेशला दिली. सुरुवातीला निलेशने नकार दिला, पण नेहाने गोड बोलून त्याला पटवलं. "अरे आज थोडं रिलॅक्स हो, इतकं टेन्शन घेऊन काय उपयोग?" ती हसत म्हणाली. निलेशही हसला. त्याने बियरचा पहिला घोट घेतला, मग दुसरा आणि हळूहळू नशा चढायला लागली. काही वेळातच त्याचं शरीर बधीर होऊ लागलं. त्याचे डोळे मंदावले, चालणंही कठीण झालं. नेहा त्याच्या जवळ बसली आणि हळूच फोन काढून मंगेशला एक मेसेज पाठवला. "सगळं रेडी आहे, लवकर ये." काही मिनिटातच मंगेश घरात आला. हातात लोखंडी रॉड घेऊन. नशेत बधीर झालेल्या निलेशनं त्याच्याकडे बघायचा प्रयत्न केला, पण त्याला स्पष्ट दिसत नव्हतं. "कोण आहे तिथे?" निलेशने अस्पष्ट शब्दात विचारलं. त्याच्या बोलण्यात भीती होती, पण नेहाने काही उत्तर दिलं नाही. उलट तिने त्याचा हात घट्ट धरला. पुढच्या क्षणी मंगेशने रॉड उचलला आणि जोरात निलेशच्या डोक्यावर मारला. एका क्षणात निलेश खाली कोसळला. रक्ताचा फवारा उडला. त्याच्या तोंडून वेदनांचा आवाज आला. पण मंगेश थांबला नाही. त्याने पुन्हा एकदा जोरात फटका मारला. नेहा बाजूलाच उभी होती, सर्व पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती, उलट समाधान होतं. तिचा नवरा तडफडत होता जीव वाचवण्यासाठी. तिच्याकडे मदतीचा हाक मारत होता, पण तिच्या बाजूला हात करत होता. पण ती हे सर्व पाहत होती. शेवटी मंगेशने निलेशच्या गळ्यावर ओढणी टाकली आणि त्याचा श्वास थांबेपर्यंत घट्ट धरून ठेवली. काही मिनिटातच निलेशचा देह निश्चल झाला. आता मोठा प्रश्न होता, शवाचं काय करायचं? नेहाने आधी सगळी योजना आखली. दोघांनी मिळून निलेशचा मृतदेह एका चादरीत गुंडाळला. मध्यरात्री जेव्हा सगळं गाव गाढ झोपेत होतं, तेव्हा त्यांनी तो घराबाहेर काढला आणि गावाबाहेरच्या निर्जन भागात नेला. गावापासून काही अंतरावर एक जुनी विहीर होती, जी अनेक वर्षापासून कोणी वापरत नव्हतं. नेहाला हे माहीत होतं की तिथे कोणी फिरकत नाही. त्यांनी निलेशचा मृतदेह तिथे फेकला आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून तिथे काही दगड टाकले. काम झालं. आता फक्त काहीही न कळल्यासारखं वागायचं, हे त्यांनी ठरवलं. सकाळ झाली. निलेश घरात नव्हता. त्याचा भाऊ घरी आला आणि नेहाला सहजच विचारलं, "निलेश कुठे आहे?" नेहा गोंधळली असल्यासारखं दाखवत होती. माहीत नाही, काल रात्री तो बाहेर गेला आणि अजून परत आला नाही. हे ऐकून निलेशच्या भावाला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. त्याने कसलाही विचार न करता थेट गावातून दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला. आयांची नेहमी नेहाची चौकशी केली, पण तिची उत्तर गडबड होती. पोलिसांना तिच्यावर संशय आला. नेहा एका हॉटेलमध्ये काम करत होती. पोलिसांनी त्या हॉटेलचे CCTV फुटेज तपासले. तिथे एक धक्कादायक गोष्ट समोर आली. त्या रात्री हत्येच्या काही तास आधी नेहा आणि मंगेश दोघेही हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत होते. एवढंच नाही तर नेहाने एका बियर शॉपीमधून बियर खरेदी केल्याचंही स्पष्ट झालं. हे सगळं पाहून पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यांनी नेहाला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली. शेवटी पोलिसांसमोर तग धरू न शकल्याने नेहाने सगळं काही कबूल केलं. तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याचं मान्य केलं. त्याचवेळी पोलिसांनी डेपोला जाऊन मंगेशला अटक केली. त्यानेही हत्येची कबुली दिली.
पोलीस निलेशच्या मृतदेहाच्या शोधात त्या विहिरीपर्यंत पोहोचले. तिथून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आणि मंगेश आता कोल्हापूर सेंट्रल जेलमध्ये आहे. एका क्षणाच्या वासनेपोटी, एका विश्वासघातामुळे त्यांनी आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. आता गिमवणे गावात फक्त कुजबूज आहे. नेहा खरंच निलेशवर प्रेम करत होती का ती त्याच्यासाठी फक्त स्वार्थी गरज होती? नात्यातील फसवणूक कधीच टिकत नाही. विश्वास तोडणारे कायमच पश्चातापाच्या आगीत होरपळत राहतात. या घटनेतून आपण काय शिकावं? विश्वासघाताचा शेवट नेहमीच विनाशात होतो. निलेशने नेहावर पूर्ण विश्वास ठेवला, पण तिने त्याच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला. नात्यातील फसवणूक कोणालाही आनंद देऊ शकत नाही. ती केवळ दुःख आणि विध्वंस निर्माण करते. सत्य लपवलं जात नाही. कितीही प्रयत्न केले तरी सत्य उघडकीस येतेच. पोलीस तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीत अखेर सत्य समोर आलं. अन्याय कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी न्याय यायलाच लागतो. प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा हे कोणत्याही नात्याचे खरे स्तंभ असतात. जेव्हा यापैकी एक गोष्ट तुटते तेव्हा संपूर्ण नातंच कोसळतं. स्वार्थ, लोभ आणि विकृती माणसाला गुन्हेगारी बनवते. पण गुन्हा केला की त्याचा मोबदला भोगायलाच लागतो. ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.